थेट जाऊयात, खासदार सुप्रिया सुळे बोलत आहेत. आज हा त्यांचा उत्सव साजरा होतोय, त्याबद्दल मी पाम संडेची मनापासून शुभेच्छा देतो. प्रफुल्ल पटेल असं म्हणतात की काही दिवसांनी महाविकास आघाडी दिसणारच नाही. ते लोकशाही विसरलेले दिसतात. ते लोकशाही विसरलेले दिसतात. भारतीय जनता पक्षावर राऊंड राऊंड दडपशाहीच्या मार्गाने हा देश चाललाय, त्याच्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं. आणि सोबत राहिलेले डायरेक्ट एक अशी भाषा वापरतात. कारण का दडपशाही ना, हे दडपशाहीचं आणखीन एक लक्ष आहे, म्हणून तर आम्ही लढतोय. आम्ही या देशाच्या लोकशाही वाचवण्यासाठी लढतोय. आणि अशी दडपशाही जे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष करतायत, हे दुर्दैव आहे आणि आपल्या संविधानाचा अपमान. अशोक चव्हाण असं म्हणतात की बारामतीमध्ये लक्ष द्यावं. बरोबर आहे त्यांचं. माझा लोकसभा मतदारसंघ आहे, मी लक्ष दिलंच पाहिजे. मला समजायला वेळ लागेल. मला माहिती नाही बाबा, तुम्ही निशिकांत दुबे आणि निर्मला सीतारामनजींना प्रश्न विचारला पाहिजे. कारण का अशोकरावांवर माझी सगळी भाषणं करा. मी आजपर्यंत अशोक चव्हाणांवर एकही आरोप केलेला नाही. निशिकांत दुबेंनी फ्लोअर ऑफ द हाऊस वर लीड स्पीकर, भारतीय जनता पक्षाचे गोड्याचे खासदार आहेत ते, भारतीय जनता पक्षाचे लीड स्पीकर ते, आणि निर्मला सीतारामनजी यांनी फ्लोअर ऑफ द हाऊस वर अशोक चव्हाणांवर आज आरोप केले. मी तर अशोकरावांना डिफेंड करते. भारतीय जनता पक्षाने आरोप केले, मी अशोकरावांची पाठराखणच करते, डिफेंड करते की बीजेपी जबाब दो. हा आमच्या अशोकरावांवर आरोप करताय तुम्ही. काही टाईमच्या मुलाखती 2017 मध्ये विचारलं मोदींच्या काळात कॅबिनेट मंत्री अनेक गप्पा गोष्टी सगळ्यांना माहिती आहे. आडा बघा ना सिक्वेन्स काय काय झालं. एका बाजूला कोल्हापूरच्या राजांना 3 पक्ष येऊन उमेदवारी देतात आणि उमेदवारी देखील परंतु साताऱ्याच्या महाराजांना 3 दिवस झाले. आम्ही नेते उदयनराजे आमच्या आणि आम्ही एकत्र 10 वर्ष काम केलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.